मग मी तिकडेच करून घेतली एवढा घाईघाईमध्ये करायच्या आधी हे पोट्टी 2 वेळा वापस आली. 2 वेळा मला विचारत आहे, 2 वेळा पोट्टी मला विचारत आहे की बापू जाऊ का, बापू जाऊ का. आम्ही म्हटलं जा लवकर, आम्ही जावा लवकर, लवकर जा, नाही तर नको जाऊ. डोकं खाऊ बघतो तू. कसं काय मंडळी, लय स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्लॉग मध्ये. आणि भाई लवकर क्या लवकर बोल रहे भाई, कैसा भाई तू. काय वाटते, स्वागत आहे तुमचं भाई. तुम्हाला मला बोलू दे ना, मला बोलू तर दे. गप्प बस आणि मला ब्लॉग बोलू चालू दे, कर. मला बोलू दे, चुप बस. तूच तर बोलताय व बोलून तर तूच राहिली आतापर्यंत तूच बोलत होती. तर गाईज आम्हाला एवढा आनंद होऊन राहिला की आम्ही घरी आलेलो आहे. बट त्याच्यापेक्षा जास्त आनंद होऊन राहिला की आम्ही हा व्लॉग करणार आहे फुल विदर्भ भाषेमध्ये. आज भाई पूर्ण विदर्भ लँग्वेज बोलायची आहे व तुला समजलं का. मला तर समजलं, तुला समजलं. मला बी समजलं पण मग बोल तसे तसा बोलतो तसे. ऍक्च्युली गाईज थोडं हे करतात, थोडं डिस्क्लेमर देऊन देऊ. तर बेसिकली मी तुम्हाला माहितीये की आम्ही फुल विदर्भाचे आहोत. तर आम्ही तिकडची भाषा बोलतो, म्हणजे फ्रेंड सोबत वगैरे वगैरे बोलतो वगैरे. तर तेव्हा ऑर्गॅनिकली निघते. पण असं कॅमेरा सोबत आम्ही फर्स्ट टाइम बोलतोय, एकमेकांसोबत आम्ही फर्स्ट टाइम बोलतोय. तर ह्या ब्लॉग मध्ये खूप जास्त फन असणार आहे. कारण की चेतन एज्युकेशन साठी मुंबईत राहिलाय, मी जॉब साठी 6-7 वर्षापासून पुण्याला राहते. तर थोडा बहुत आमचा टच गेलेला आहे. आणि स्पेशली आम्ही आमच्या फ्रेंड सोबत बोलतो, टच नाही गेलाय, फ्रेंड सोबत बोलतो, मम्मी पप्पांसोबत बोलतो. बट एकमेकांसोबत कधीच आम्ही ह्या लँग्वेज मध्ये बोललेलो नाहीये, विदर्भाच्या लँग्वेज मध्ये बोललेलो नाहीये. आणि आम्ही आज चाललेलो आहे घरी, गावाला. का चाललोय कारण की ते तुम्हाला नंतरच्या व्लॉग मध्ये कळणारच, दाखवतो आम्ही तुम्हाला का जातोय. तर बट येस, आम्ही जातोय आमच्या घरी. तर मी विचार केला, म्हणजे मला हा व्लॉग खूप दिवसांपासून काढायचा होता की आम्ही विदर्भाच्या लँग्वेज मध्ये बोलतोय, कारण की खूप मजा येते त्याच्यामध्ये बोलायला. आणि हा मी म्हटलं अपॉर्च्युनिटी खूप मस्त आहे. आणि मी म्हटले की आता फायनली आम्ही जातोच आहे घरी. तर हा एक नंबर हे होऊन जाणार, मुवमेंट होऊन जाणार, म्हणजे ओकेजन होऊन जाणार की आम्ही विदर्भ बोलतोय विदर्भाला जाताना. आणि रूल्स असे आहेत गाईज की आम्ही एकमेकांसोबत होल टाइम विदर्भाच्या लँग्वेज मध्ये बोलणार आहे. ज्याने चुकीचं बोलला त्याला पनिशमेंट मिळणार. आणि एकमेकांसोबत डिस्कस पण करायचं आहे. काही मी चेतनसाठी क्वेश्चन्स काढून ठेवलेले आहे, ते पण मी त्याला विचारणार आहे, जे मला विचारायचे होते खूप दिवसांपासून. थोडंसं लवकर बोलणार, हात दुखत का इथेच म्हणजे पूर्ण ब्लॉग. आणि अजून काय बोलणार तुम्ही? अजून काही नको बोलू तू, आता झालं बडबड केली तू खूप सारी जास्ती. मला फक्त एवढं सांगायचंय की आता खूप वर्षापासून आम्ही इकडे राहतो, थोडासा टच आमचा गेलेला आहे. तर थोडेसे वर्ड इकडे तिकडे झाले तर प्लीज आम्हाला माफ करा. आम्ही ट्राय करतोय एकदम बेस्ट द्यायचं, ठीक आहे, म्हणजे बेस्ट. आम्हाला जेवढं येतं सगळं आठवायचा विचार करतोय. आणि हा ब्लॉग एकदम फन मध्ये घ्या, कारण की आम्ही दोघं एकमेकांसोबत कधीच बोललेलो नाहीये. आम्ही चुकीचं पण बोलत असतो, तर तुम्ही बस एन्जॉय करा आमचा ब्लॉग. आम्ही पहिलेच डिस्क्लेमर देतोय गाईज. तुझ्या डिस्क्लेमर सांगतो, माझा हात दुखत आहे इकडे. झालं ना, आता दुसरं करू ना काहीतरी. झालं डिस्क्लेमर दिलं गाईज, चला बघत राहा. हे माय माते लवकर वाट जरा आणि कमी खात जा. काय बनवलंय आज, काय बनवलंय आज? उत्तप्पम. तुला आवडते? मला तर खूप आवडते. तुला आवडते का? मला आवडते म्हणूनच तुम्ही बनवायला लावलं. एका पोट्टी बघा ना, एकटं खाऊन राहिली. मग तुला काहीतरी वाटते का? काही लाज शरम तुला काहीतरी वाटते का? मग हा, इकडे नवऱ्याला काही दिलं नाही, तू एक घास चारला नाही. तू इकडे जरा एक घास तरी चार, एक घास तरी विचार. एक नंबर झाला, काय मस्त झाले भाई साहब. मस्त मस्त नंतर कर. रे हवं चला बटे आता खाऊन घेतो मस्त. मजा बटे बोलतो आपण, काय बटे बोलतो. काय मी फर्स्ट टाइम ऐकले, खूप फनी वाटत आहे मला. फर्स्ट टाइम ऐकली? तुला अजून दाखवतो मी, तुला आज दाखवणार आहे आम्ही काय काय बोलतो. मला पण मला छान झालंय. कसं अनुष्का, तुला कसे वाटले? तुला कसं वाटलं? तुला कसं वाटलं? तुले कसं वाटलं? रिप्लाय दे. मला एकदम बढिया वाटलं. मला तर लय आवडलं. मला तर लय आवडलं. बामटे तू वाचू नको जास्ती, तू फक्त खा चुपचाप. भैताड बेलनी पाहून घ्या गाईस, तोंड बघून घ्यायचं. माकड तोंडाचं तोंड बघून घ्या. माकड तोंडी तुमच्या स्क्रीनवर. बस शिवानी, आता आपल्याला पॅकिंग वगैरे पण करायची आहे, लक्षात ठेव, ठीक आहे. लय काय करायचंय, लय करायचंय. तुला कधी काय समजते का? मला तर काय समजून नाही राहिलं बाबा, काय होणार बाबा, कसं होणार.
डोक्याच्या वर चालल्या तुले फक्त खायचं समजते, बाकी तुला काही समजत नाही. खायचं तर मला लय समजतं. हा लय समजते तेच. मला खायला लय आवडतं. काय बे ओय भामट्या कुठे चालला बे? शेंबूड पुसायला चाललो. येते का बे? तुला ऑफिस नाही का? मला ऑफिस आहे, तू कर ना ऑफिस. मला काय सांगून राहिला? किती घाणेरडी रूम करून ठेवली व तू. आता पहिले मला साफ करायला लागेल, त्याच्यानंतर मला ऑफिसला बसायला लागेल. किती कामं सांगशील यार. हे रूम तुम्हाला कोणत्या अँगल न वाटून राहिली की हे साफ नाहीये? हे मला बघा. हे सांग. या अँगलनी मला वाटत आहे की ही रूम साफ नाही. एक तर पहिली गोष्ट तुझ्या नाहीये, ते ठेव तिथं. पण तुझ्या आहे तर कबड मध्ये ठेव ना. तर तुले काय, तू ठेव, मी ठेवेल माया ठेव ना. येलपाड्या ब्लँकेट पण तू इथेच घेतलं आणि इथे ठेवल्यावर. हे मी नाही युज केलं ब्लँकेट. हा बाबा, येलपाड्या हे मी नाही युज केलाय. तू झामा लवकर निघ, मला ऑफिस करायचं. मी झामल करतच नाहीये. तू झामल करताय. तो लाईट तिथे आणून ठेवला, काही तो तिथला युज नाही, उचलून नाही राहिला ना, काही नाही राहिला. काल झालं ना बाबा, तो झाला ना. आता काय तू यार, काय भावा यार. थोडीशी कामं करतो ना यार. टाइमपास करून राहिले दिवसभर झाले. टाइमपास करून तेव्हा चालना बे, चालना बे, नाही येत चालना बे. हा मॅट आहे, ह्याले येत नाही काही. मी तुम्हाला सांगून राहिली. या पोराले मी सांगितलं की माझ्यासोबत बोल, माझी तारीफ कर. ह्याले काही समजून नाही राहिलं. ही चांगली दिसत होती, मी गोरी आली होती म्हणून. आता तुझ्या दिसणार नाही, पण तुझ्या वागण्यामुळे पण पसंत केलं मी. तू जे मला सपोर्ट करते ना, ते कधी कसं तुला माहित पडलं की मी तुला सपोर्ट करणार आहे? लग्नाच्या आधी मला असं वाटतं की तू माझी तारीफ करणार होता, तर तू त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट जास्त करायला पाहिजे, रॅदर दॅन की तू मला असं बोलतोय की त्याच्या मागं माझं डोकं इतकं खराब झालेलं आहे. मला काही सुचून नाही राहिलं तुला डोकं आहे का? तुला डोकं आहे का? मायासाठी हा ब्लॉग बघा गाईज, फक्त मायासाठी. कारण की हा आहे हक्तो गाईज. हगत. मी आता गाईज खूप दिवसानंतर ही लँग्वेज बोलत आहे. एक मिनिट. कोण मी तर मला वेळ लागते. माझं इंजिन जरा गरम व्हायचं टाइम. मी आहे विदर्भाची. थोडीशी टाइम देशील का? थोडीशी नाही टाइम देशील का? नाही देणार. जीवनावर थोडीशी टाइम देशील का? नाही देणार. का नाही देणार? नाही देणार. का नाही देणार? नाही. का नाही देणार? हा, तुला थोडासा टाइम मागितला, का नाही देणार? दिला टाइम. हे बघ, जेवढं तुला असं वाटत असेल की तू असं माझ्या अंगावर चढशील आणि मला काही असं बोलशील, तर मी अशी डरून जाईन. पण मी तर अशी डरणारी नाहीये. मला काय गाईस, थोडासा ब्रेक घेतोय गाईस, विचार करून येतो जरा. कारण की माया मागं लागायचं नाही. मी लय खतरनाक पोट्टी आहे, कळलं ना? लय खतरनाक पोट्टी आहे. माया वाई जायचं नाही. माया वाई जाऊ नको, नाही तर तुला तर लय चांगली लँग्वेज येते. राय इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक तिकडेच राहिलीये मी, तिकडेच केलीये सगळं. तर मला तर येणारच ना भावा. येईन की नाही भावा, येईन की नाही? गाईस टाइम प्लीज त्याले इग्नोर करा तुम्ही. हा गाईज, तुम्ही हे जे सगळे व्लॉग बघणार आहे ते फक्त मायासाठी बघणार आहे. फक्त मायासाठी बघा आणि मला सांगा. आणि माझा कमबॅक होणार आहे गाईस. मेरा कमबॅक होगा मेरा कमबॅक. या हगेशच्या मागे लागू नका. मैं हूं ना या व्लॉगला, मी तुम्हाला पुढे नेणार. सुचून नाही राहिलं गाईज. हे मला खूप त्रास देऊन राहिली. आता याला असं वाटत आहे की डुशूम करून येईल इथे पाडून टाका खाली. डुशुम गाईज, मला विदर्भ लँग्वेज येत नाही गाईज. मला थोडस शिकवा तुम्ही. एवढा शांत तुला नवरा भेटलाय, तुला काहीतरी वाटते याचं? देवाला तू अजून पण रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती लावते, रोज दुपारी पण चालू केली पाहिजे. मला एक डाऊट आहे, विचारू काय? विचार. तुझा डाऊट तू पुणेरी लँग्वेज मध्ये विचारलं का? नाही, मला नाही विचारलं. पुणेरी लँग्वेज मध्ये नाही विचारलं. पुणेरी लँग्वेज मला येतं. शिवानी, आपल्याला खूप काम आहे. चल ना यार लवकर. चाल आपण. मला माहित नाही काय, आम्ही हे सकाळपासून आमची हे अशीच मस्ती करतोय मस्त एकदम. चाल कुठे चाल कुठे चाल? जा झोप. चालतं का? झोप ना जा. आता किती वाजता झोपू का? मॅट झाला का? जा लवकर आंघोळ कर. जा ना लवकर. आता आंघोळीवरून अशी दिसेल ना. बटे, माझी बायको एवढी मेहनती आहे ना बटे, एकदम सुंदर दिसतंय. अरे तू तर एकदम सुंदर दिसतंय. काय करून आली तू आता? काय करून नाही आली, मी चांगली तयारी केली. बस तू तर आता रील शूट केली ना? यस. बोल ना मग, काय शूट केलं? गेट रेडी विथ मी. गेट रेडी विथ मी फॉर ऑफिस. गाईस, तुम्हाला जर हे कपडे आवडले असेल
तुम्हाला जर कोणाला हे नाही कपडे आवडत. आवडले असतील हे कोणाला हे कपडे म्हणजे हा जो ड्रेस आहे हा मला लय जास्त आवडतो माझ्या ऑफिससाठी. हा स्कर्ट बेसिकली तर हा स्कर्ट मी घेतलेला मला वाटते H&M मधनं घेतलाय H&M आणि मधनं हा वरचा skirt टॉप तू घेतलाय. घेतलेला आहे जारा. Zara, yes. मला सगळं माहिती आहे तुला तुझं तू आता फटाफट एक रील शूट झाली आहे याची आता. आणि आता ही माझी बायको मला असं वाटते तू आता ऑफिस माझी बायको आता मला असं वाटतं तू आता ऑफिसला बसायला. मला असं वाटते की आता माझी बायकोनी आता ऑफिस करा माझ्या बायकोनी ऑफिस करायला बसले पाहिजे. माझ्या नवऱ्यानं जरा डिझाईन केलं पाहिजे या चॅलेंज मधनं आणि मायावर जास्त फोकस केला पाहिजे कारण की मी जे बोलत आहे ते एक नंबर बोलत आहे भावा. काय बोलत आहे बाप्पा. अरे पण मी ट्राय करतोय ना रे. बाप्पा आजचं वातावरण एवढं आजचं लय खतरनाक वातावरण आहे बापू. बापू आजचं वातावरण लय खास आहे पण हा वातावरण खास तर लय आहे. थोडीशी विंडो उघडते का बा तू. हाव उघड ना बा उघड. हे बघा गायजांनो हे बघा काय भाई सा बापा पाऊस काय पडून राहिला रे बापा. लय पाऊस पडून राहिला बापा. अबे आपले कपडे बाहेर टाकले होते ना बे. तू काढले का कपडे. आणले मी. तुझ्यासारखं समजून राहिला का. आय एम व्हेरी रिस्पॉन्सिबल. कपडे तू झाले काय कसा बसलाय सगळा पसारा करून आणि काय ना काय काय मस्त बाप्पा. आमच्या विदर्भात तर एवढं पाणी आता सध्या गरमच चालू आहे म्हणते बापा. मी माझ्या आईसोबत काल बोलली कॉलवर आणि माझी आई काय म्हणे माहितीये का की बापा आमच्याकडे तर एवढी गरमी आहे म्हणजे पावसाचा तर एक थेंब नाहीये. एकही थेंब नाहीये म्हणजे गरमीच पडून राहिली. आणि इकडे बघा इकडे पुण्याले तर बापा ने बापा एवढा पाऊस. असं वाटत आहे आपण कोणत्या हिल स्टेशनला आलो की काय. हो ना भाई बघ ना किती मस्त दिसत आहे ते. बघ धुकं दिसून राहिलं बे तिकडे. तेच तर सांगून राहिली. असं वाटून राहिलं की बापा आपण कुठल्या हिल स्टेशनला आलो रे बाबा. मस्त वाटून राहिलं. एक नंबर वाटून राहिलं ना. हे तुला विंडो क्लोज करायला पाहिजे आता कारण की आपल्या घरीकडे पाऊस येत आहे. पाऊस आहे की पाणी येत आहे. आपण पाणी म्हणतो ना. पाणी म्हणतो मग पाणी म्हणतो आपण. पाणी येत म्हणतो. इकडचे पाऊस म्हणतात. इथले लोक पाऊस. आमच्याकडे पाणी येत आहे. आमच्याकडे सांबारला कोथिंबीर नाही म्हणत सांबारच म्हणतात. ते जे कोथिंबीर आहे ना त्याला आमच्याकडे सांबार म्हणतात. माया नवरा किती काम करून राहिला बापा. तुला एक गोष्ट सांगू का. एक गोष्ट मला सांगायची होती. सांगू. मला सांगायला तुला परमिशन थोडी लागते. तू जेव्हा पण ऑफिसला जाते ना तर तेव्हा मला लय बोर होते यासाठी. असं वाटते की कधी तू येशील ऑफिस मधून. पण असं डोकंच चालत नाही. काही घरी असलं ना असं एकटं फील होते ग तू नाही राहिले तर. फील होते व तू नाही राहिले तर घरी. मला असं वाटते की यार तू कधी येशील. माझी बायको कधी घरी येणार. मला सांग. असं रिकाम टेकण्यासारखं मी असं करत राहतो. रिकाम टेकड्यासारखा करतो. रिकाम टेकड्या पडत राहतो मस्त. आणि मस्त नाही खरं निघून राहिलं काय. मला लय बोर होतं. मला असं वाटतं की तू कधी घरी येते आणि कधी तू माझ्यासोबत 2 शब्द बोलते किंवा 2 शब्द रागवते किंवा 2 शब्द प्रेमाने बोलते असं वाटतं. बोल व बायको बोल व माझी गुणाची बायको बोल. ते काढून देता का काय काय ते काय बॅग नाही करायचं पॅकिंग. अरे हो पॅकिंग पण करायची आहे ना. आपल्याला जायचं आहे. आपल्याला लवकर जायच्या सैलीला जायचं आपल्याला. आपल्या गावाला जायचंय. गावाला जायचं. पण आपल्याला एवढी मोठी बॅग थोडी ना लागलेली यार. छोटी वाली का. पिंकी का. तू यासारखी पिंकी का. 2 बॅग नाही घेऊन जाऊ आपण. एकच बॅग घेऊन जाऊ आपण. शिवानी तुला एक स्लोगन माहिती आहे का आपल्याकडचं. चिरी मिरी बोल ना पुढे. आमच्याकडे चिरी मिरी नव्हतं मला. अबे चिरी मिरी धूम धडक्का ताराबाई आहा ताराबाई आहा. तुला ते नको गोष्ट नको पलटू. हे बघा
हे बघा लिपस्टिक हे लिपस्टिकचा हे बघा तू पुणेरी मध्ये बोलली. हे पाय हे लिपस्टिकचा निशाण आहे. आता ह्यानं काय केलं, आला मला असं पकडलं. आता मला असं पकडल्यावर माझं लिपस्टिक असं लागलं आणि लागल्यावर मग हे बघा इथे असं लिपस्टिकचा निशाण आला. पण हे जर म्या केलं असतं, म्या जर असं मुद्दाहून असं केलं असतं, एवढा ओरडला असता तू, एवढा ओरडला असता. अहो पण तुला हे समजत आहे का, हे ब्लॅक टी शर्ट आहे, याच्यावर तू काही कर, तुला दिसणारच नाही याच्यावर, म्हणून मी ओरडलो नाही. हे तेच ना, जर ब्लॅक नसतं ना तरी तू ओरडला असता. नाही, ब्लॅक जर नसतं तर ओरडलो असतो, पण ब्लॅक आहे म्हणून नाही ओरड. तेच तर मी म्हणतोय तुला समजतच नाहीये. गाईस, ही ना खूप टाइमपास करायला लागली आहे. एवढी टाइमपास करायला लागली आहे ना अबे लेका, तुला माहितीये का आपला टाइम किती झाला बे? टाइम बघ ना बे आपला. अबे अर्धा तासात निघायचं आहे ना आपल्याला, पण तू काही पॅकिंग पण नाही केली भाई. नाही पॅकिंग झाली. अबे लेका, तुला कधी कळणार कुठे पॅकिंग तुझी? अबे कुठे पॅकिंग, कुठे तुझी? कुठे हो तुझी पॅकिंग? कुठे? हे काय याच्यामध्ये मसेवाले कपडे घालून ठेवले? मसेवाले कपडे घरी घालशील का? नाही चालणार तुला? चालणार, पण तुला नाही चालणार ना. जंगल थोडी नाही, माझ्या गावाला जंगल बोललीस तू. माझ्या गावाला ही जंगल बोलली. फक्त तुला चूक इशाऱ्याने बोल. इशारे पण नाही. कळलं तुम्हाला काहीच? आता ना आम्ही पॅकिंग करून राहिलो. आता आम्ही पॅकिंग करू आणि मग नंतर सेम बोललो काही मी पण मला इशारामध्ये बोलायला लावलंय. नाही, मला इशारामध्ये बोलायला लावले आणि स्वतः अशीच करताय सेम. काय तू फालतूगिरी आहे बे शिवानी. तुझं नाव असं विदर्भ लँग्वेज मध्ये शिवानी काय करणार म्हणजे? शिवाने सांगूच नाही विदर्भ लँग्वेज. अगं तू हिंसा करत आहे तू हिंसा करते. हिंसा नाहीये, प्रेम आहे, प्रेम. चल शिवा. तर गाईज, माया बायकोनी एवढं फटाफट रेडी झाली आहे, फटाफट. आम्ही लिटरली 15 मिनिटात रेडी झालोय. तुझी बायको मजाक नाही आहे बाई, एकदम सुपर. नाही, माझी बायको तर मजाक नाहीच आहे खरंच. सुपर ह्युमनच आहे डायरेक्ट ती. सुपर. आता पण बघा गाईज, जे आपले मॅन्डेटरी असतात ना गोष्टी, त्या सगळ्या घरी जाताना माझी बायको सगळी आवडते. मला माहिती आहे का, थोडं विचार करूनच बोलावं लागतं, कारण की मला लँग्वेज येत नाही ती. पण ठीक आहे, लावलंय ते. अगं लावलंय ना ते. अरे हे राहिलं, माझे नक्का आहे. अरे मॅट झाला का? नाही खायचे मला बाई, नाही खायचे मला. माझेच आवडतात नका खायला. माझे वाढलेत ना. नाही खायचे. तूच खा तुझे वाढले. नको ना चेतन. तर गाईस, मी माझ्या बायकोसाठी आणलेला आहे जिम जॅम. जिम जॅम मला नाही आवडत, हा लय गोड असतो. अबे तुला आवडतं ना जिम जॅम? आता नाही आवडत बे. काय बे, तुला माहितच नाही का? मला नाही आवडत, गोड गोड असतो बॉब. हे घे, मला माहिती तुला काय आवडतं. तर हे आवडते मला सगळं माहिती आहे तुला काय आवडतं. काऊन वाशी करतो तू? तुला एवढ्या चांगल्या प्रेमाने दिलं होतं ना जिम जॅम. मला आवडते. खायला काय झालं तुला? हे आवडते. ते नाही जास्त गोड गोड लागते. माझी बुबुडी नाही आवडत. नाव करी का व? एवढी नव का करी व तू? नवने गाईज, ह्या नवण्याची स्टोरी तुम्ही चेतनलाच विचारा. आणि हे आम्ही काहीतरी वेगळ्या ब्लॉग मध्ये सांगू, कारण याच्यासाठी मला भूषण पण लागेल. मस्त स्टोरी आहे नवना आणि नवनीची. नवना चेतन नवना. खूप क्रेझी नाव आहे गाईज. नवना, नवनी, हिवरी, पिवरी. माझ्या नवऱ्याने मला जे आवडते ते आणलेलं आहे. आणि आता तुम्ही मला खाताना बघा कसं खाते मी, कसं खाते. तर तुला आता गोड नाही आवडत, तर मी हे पण आणलंय गेस, तुम्हाला आठवत असेल तर. हे पण गोड असतात का? मग हे माझ्यासाठी आणलंय ना. अरे मायासाठी आणलंय. मला पाहिजे. अरे मायासाठी आणलंय ते. मला पाहिजे. अरे दे ना.
मला पाहिजे मला पाहिजे म्हणून मला. मला पाहिजे. तर गाईज आता मी निघालेलो आहे, बसमध्ये आहे. बऱ्यापैकी किती वेळ झाला, अर्धा एक तास झाला आम्ही गाडीमध्ये बसलोय. जास्त झाला. हो जास्त झाला. ऍक्च्युली मला जेवढा वाटलं होता मला जेवढा वाटलं होतं की हा व्हिडिओ काढायला खूप इझी राहणार, तेवढाच हा व्हिडिओ हार्ड होत आहे. कारण की आम्ही इतके वर्ष आता इकडे राहतोय आणि मग कसं थोडा टच गेलाय. बट मला हे सांगायचं होतं की आमची भाषा अशी काही वेगळी नाही आहे. म्हणजे असं काही वर्ड्स वेगळे आहेत. जसं तुम्ही नोटीस केलं असेल, मलाला मले म्हणतो, तुले म्हणतो. त्याच्यानंतर थोडं आमच्या याच्या भाषेमध्ये जसं पुणेरी भाषेमध्ये एकदम सरळ बोलतात की तुझं जेवण झालं का असं बोलतात. आमच्याकडे ए का बे तुझं जेवण झालं का बे, झालं का, ए तुझं जेवण झालं का, थोडं अप डाऊन अशी थोडी टोन आहे आमच्याकडची. तर तशी ते थोडं डिफरन्स आहे. बाकी असे मोठे तर डिफरन्स नाही. जसे कोकणीतल्या एकदम भाषा शब्दच वेगळे आहे. त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, कशामध्ये खानदेशीमध्ये पण काहीतरी वेगळे शब्द आहे. तसे आमच्याकडे वर्ड्स आहे, झामल करून राहिला का बे, भैताड थुत्राच्या. त्यानंतर अजून कुठलाच येतात एक मोठा भिकारचोट म्हणतो आम्ही. त्याच्यानंतर चांगले शब्द, तू असंच चालू राहतं, मला नाही माहिती काय. अशी थोडंसं भाषा अशी थोडीशी फ्लो मध्ये येते, म्हणजे थोडी सूर लागते चालायला वगैरे. बस असं एवढंच डिफरन्स आहे. थोडं आम्ही म्हणजे फन करायसाठी. आणि वर्ड्स डिफरंट आहे. म्हणजे आयटम्सला आमच्याकडे दुसरे नाव आहेत बेसिकली. हा जसं सांबारला आम्ही म्हणजे कोथिंबीरला आम्ही सांबार म्हणतो. त्याच्यानंतर साबुदाणा खिचडीला आम्ही उसळ म्हणतो. तर असं काही शब्दांचे डिफरन्स आहे. बाकी काही मोठे डिफरन्स नाही. म्हणजे असं काहीतरी वेगळंच म्हणजे असं आहे ना की आमची जर लँग्वेज बोलली ना की तुम्हाला कळून जाणार. हा आरामात आपण म्हणजे कळतं ना, तेच तर आहे. तुम्हाला कळणार की आम्ही बोलत आहे. कारण की आमच्या तुम्ही जर आमचे ब्लॉग बघा तर तुम्हाला माहिती की आम्ही असे फ्लो मध्ये जातो. तसं नाही बोलतोय मी. म्हणतो की तुम्हाला अर्थ कळणार. असं जर दुसरी लँग्वेज मध्ये नाही कळणार, मीनिंग कळून जाणार. तर आता आम्ही ट्राय करतच राहू तुमच्यासाठी की आम्ही आमच्या भाषेत बोलायचा. 1 2 3 स्विच. लय ट्रॅफिक आहे, लय जास्त ट्रॅफिक आहे. हिचं ना एक मी ऑब्झर्व करतोय, हिचं ना बरोबर वर्ड्स निघताय. आता जसं मी खूपला लय नाही म्हणू शकत आहे, कारण की मला माहितीच नाही, विसरलो मी. म्हणजे लय येडा इज नॉट अ विदर्भियांचा वर्ड. पण शिवानी तुला सांगू डिफरन्स काय होता माहिती आहे का तुला? माहित आहे का तुला? कारण की तुझी इंजिनिअरिंगच तिकडे झालेली आहे. ठीक आहे, मला एक सांगा, हिचं जे आहे ते 2018 नंतर ती इकडे आले. मी 2014 पास ना इकडे आहे. तर फरक पडेल की नाही गाईस? पडेल. आणि मी तुम्हाला सांगतो की जे आपण कॉलेज लाईफ मध्ये जगतो ना, त्याच्या गोष्टी आपल्याला जास्त लक्षात राहते. तर मला असं वाटतं की तू कॉलेज, पण मला हे सगळं आमच्या भाषेमध्ये बोलायला खूप मजा येते. आमच्या दोघांना पण खूप मजा येते. विचार करत आहे आम्ही की काय बोलू शकतो, अजून कुठला वर्ड आहे. पण मला एक सांगायचं होतं की हा काय म्हणतो एपिसोड 1 होता या लँग्वेजचा. याचा एपिसोड आम्ही दुसरा ब्लॉग पण करणार आहे. त्याच्यामध्ये बेटर परफॉर्म करणार. चेतन बेटर परफॉर्म करणार आहे. आम्ही अजून चांगली, कारण की आता मी विचार करते की काय नाही आम्ही दोघं एकमेकांसोबत बोलणं चालू करेल. म्हणजे तुम्हाला आमच्या ब्लॉग मध्ये पण दिसू शकतं. नॉट एक सिंगल ब्लॉग मध्ये दिसत आहे आम्ही विदर्भाची भाषा. बट येस, आम्ही तुम्हाला टच वगैरे कसा आहे, कसं वगैरे करणार आहे, कसं ते सगळं दाखवायचा विचार मध्ये हलकं वर्ड्स यूज करू. येस, नॉर्मल पण करू आणि हलकं पण करू. येस. तर गाईज हे पण सांगायचं विसरलं की आम्ही चाललो आहे होम टाउनला, हिंगणघाटला, म्हणजे माझ्या सासरी चाललो आहे. आम्ही तिकडचं काही कोणी विदर्भियन बोलत आहे, आमच्याकडची भाषा बोलत आहे, आम्ही नक्की घेऊ ते. तर आता तुम्हाला भेटू आम्ही खाच्या वेळेस आम्ही ब्लॉग चालू करू. भेटू. बाबू भेटू. तेव्हा बाय. म्हणजे ट्रॅव्हल्स थांबली आहे आणि आता चाललोय आम्ही जेवण करायला. जेवण करायला चाललोय आता. मला तेवढा जोरात प्रेशर आलेला, मी मागच करून शिवानीची स्टोरी ऐकूया आपण. काय झालं मी सांगते तुम्हाला काय झालं. ठीक आहे, आमची गाडी थांबली पेट्रोल भरायला. ठीक आहे, तर आम्ही मग थांबलो, उतरलो. मग मी गेली वॉशरूम मध्ये. मला वाटलं की ओ माय गॉड, मला तर पॉटी आलेली आहे. मग भाई मी म्हटलं काय करू. पॉटी करून घेतली तिकडे. आणि मग नंतर मला असं म्हणजे मी असा विचार केला होता की बाई इथं तर नसणार, इथं तर सगळे गर्दी असते, कारण की जिथे आपण जेवायला थांबतो तिथे. मग मी तिकडेच करून घेतली. एवढा घाईमध्ये करायच्या आधी हे पोट्टी 2 वेळा वापस आली. 2 वेळा मला विचारत आहे
की करू का रे? दोन वेळा पोट्टी मला करू विचारत का रे? की पोट बापू जाऊ का बापू जाऊ का. आम्ही म्हटलं जा लवकर. आम्ही जावा लवकर लवकर जा नाही तर नको जाऊ. डोकं खाऊ बघतो तू. डोकं नको हा. का? म्हटलं बाई, वैताडवेल ना काही बोलही नाही म्हणजे जाय नको काय जा, बोलू नको याच्यामध्ये? जाऊ. मी बोललो इले की जा भाई तू तुला जायचं असेल तर जा ना घरी जा. तर गाईस आणि हिला मस्त प्रेशर झाल्यानंतर हिला इले बढिया फील झालं. बढिया बढिया. आता चाललो आम्ही जेवायला. आता आम्ही ठीक आहे जेवायला आला चाललो. बोर भूक लागली गाईस आता मी आम्हाला. येतच नाही आता मी जेवायला चालली. कोणता नाही आला चांगला दणकेदारी आला पाहिजे होता. थोडं वगैरे काहीच ओले दिसून नाही राहिले. काही दम नाही वाटते आम्ही कसं काही दम नका. अरे कसा नाही आला पाऊस दमदार नाही आला पाऊस. दमदार नाही आला बाई. दमदार नाही आला. गाईज लय वेळ लागला पण पोहोचलो फायनली. बाप्पा एवढा वेळ लागला. किती वेळ लागला 12 तास 14 तास पासून 4 वाजल्यापासून बसलो आम्ही तिकडनं. पूर्ण रात्र गेली आमची. पूर्ण रात्र गेली. तर आता आम्ही फायनली आलो आहे. ये घरी पोहोचलोय गाईस घरी पोहोचलोय. हा घरी आलो गाईस घरी आलो. काय नाही आम्हाला मराठी नाही जमत. हा चला तर बोला. आता गाईज आम्ही सगळ्यांना इथे बसवलेला आहे आणि सगळ्यांना आता ब्लॉगचा जो थीम आहे तो सगळ्यांना आम्ही जास्त फॉलो नाही करू शकलो म्हणून सगळ्यांना एक एक वाक्य बोलायला लावणार आहे. तर बघू आता आपण आपल्या विदर्भामध्ये एक एक वाक्य फॅमिलीच्या तोंडात. येस चला बाबा तुम्हाला मला शाळेला जाऊ द्या. मला शाळेला जाऊ द्या लय वेळ झाला. मम्मीचा आहे आता. हा मी शाळेला जायलाची मला काही काम आहे. ओके चलो रेवती. आता दादा बहिणी आलेले आहे. आम्ही लय मस्ती करू. मग माझं ऑफिस आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. भूषण भाऊ. तुम्ही लय वेळानं आले मला भूक लागली. विथ ऍक्शन. तर गाईज असा झाला हा ब्लॉग. खूप मजा आली. गाईज याच्यामध्ये होऊ शकतं की आम्ही थोडंफार असं गडपटलो असणार काहीतरी बोलताना बट त्याच्यासाठी खरंच सॉरी. आता असं होऊ शकतं की आम्ही थोडंफार वर्ड्स इकडे तिकडे आमचे झाले असतील यार. झामल सगळं काहीतरी केलं असेल आम्ही. पण असं आहे की आता बरेच वर्ष झाले आम्ही ह्या लँग्वेज मध्ये आता खूप कमी बोलतो. हा म्हणजे आमच्या घरी जास्त काय बोलत नाही. पहिल्यापासून नॉर्मलच बोलत होते सगळे म्हणून आमची पण अशीच नॉर्मल आहे. तुम्हाला आमच्या रिअल ब्लॉग मध्ये जे दिसते आम्ही तसंच घरी बोलतो म्हणून थोडे थोडे वर्ड्स येतात. हा थोडे थोडे वर्ड्स येतात. थोडे थोडे वर्ड्स जे आहेत ना विदर्भाचे तर खूपच भारी आहे म्हणजे खूपच आवडतंय. आणि मला तर हा ब्लॉग करायला आणि विदर्भाच्या लँग्वेज मध्ये बोलायला खूप जास्त आवडलं म्हणजे खूप मजा आली. तर हे आम्ही ऑफनली करत जाऊ आमच्या ब्लॉग मध्ये कधी कधी. पण काही चुकी झाली असेल तर खरंच आम्हाला मनापासून म्हणजे आम्ही मनापासून तुम्ही पण माफ करा. आम्ही मनापासून माफी मागतो. बट येस आम्ही डिसाईड केलंय की काही काही असे वर्ड्स आम्ही आमच्या ब्लॉग मध्ये टाकतो. आणि एक काम आम्हाला जे पण विदर्भातले आमचा ब्लॉग बघताय ते एखादं सेंटेन्स तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता की काय अजून आम्ही बोलू शकतो किंवा काय अजून असं बोलायला पाहिजे होतं तुम्ही ह्या सेंटेन्सला विदर्भाच्या स्टाईल मध्ये. त्याच्यामध्ये आम्ही नाही बोललो व्यवस्थित. परफेक्ट विदर्भ स्टाईल सेंटेन्स तुम्ही परफेक्ट विदर्भ स्टाईल तुम्ही सांगा कमेंट करून की काय असेल. येस चला आय होप की तुम्हाला काही हा ब्लॉग आवडला असेल. आवडला नॉन असेल विदर्भीय नाही ते नक्की सांगा की आमचे हे भाषा तुम्हाला वगैरे कशी वाटते. येस आणि आवडला असेल तुम्हाला ब्लॉग तर प्लीज कमेंट करा लाईक करा हाईप करा. आणि नवीन चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करायचं आणि मगच ब्लॉग बघायचा आहे पुढचे. चलो बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि गाईस पुढचा ब्लॉग खूप बढिया असणार आहे. हो पुढचा ब्लॉग चॅलेंज आहे कारण की आम्ही घरी आलेलो आहे तर मी एक चॅलेंज डिसाईड केलेलं आहे ऑलरेडी चेतन आणि माझ्यासाठी. जो दोघांसाठी आहे सगळ्यात खराब चेतनसाठी होणार आहे कारण की त्याला बघा मी नाही सांगत आता नेक्स्ट ब्लॉग बघा. बाय.